आजच्या संदेशाकडे वळू. आणि आजचा संदेश सुद्धा जो आहे तो वधस्तंभावर मरणारा चोर, जे गीत तुम्ही गायलं, आणि माझी इच्छा आहे का जेही तुमचे तारणाविषयीचे ज्याही शंका कुशंका ज्याही गोष्टी असेल, देवाने हे आपल्याला इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आणि हा जो खांबी मरणारा चोर जे गीत तुम्ही गायलं, त्या वेळी हर्षला, हो की नाही, काय म्हणतो तो खांबी मरणारा चोर त्यामुळे हर्षला, ते नेची माझा दोष घोर पुसेल सगळा. म्हणजे देवाने माझे सगळे पाप काय केले, क्षमा केले. आणि म्हणून या चोराच्या जीवनातून जो खांबी मारणारा गेला आणि त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याच्याविषयी आपण बोलू. आणि म्हणून हे सुंदर साक्ष माझी इच्छा आहे की आपले कान, आपले हृदय, आपले मन उघडे ठेवा आणि याच्या जीवनातून या गोष्टी शिका. कारण प्रत्येकाला माहीत आहे की येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसावर टांगला गेला होता, त्याच्या अवतीभोवती 2 चोर होते. आणि म्हणून फक्त या गोष्टीमुळे माहीत होणार नाही तर सत्य काय आहे, त्यातला एक चोर काय म्हणतो, दुसरा काय म्हणतो, दुसऱ्याला कसं तारण सापडलं, या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि म्हणून पहिले या गोष्टीविषयी तुम्हाला काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तर त्या काळात रोमन अधिकारी होते, म्हणजे जे राज्य जे चालायचं कोणाचं, रोमन लोकांचं. आणि जसं आपल्या जगात किंवा आपल्या देशात मृत्यूदंड आहे, फार कमी लोकांना दिल्या जातं. बाहेर देशात प्रत्येकाची अलग अलग शिक्षा आहे मृत्यूदंडाची. जसं आपल्या देशात कदाचित फाशी म्हणून मृत्यूदंड असते, काही जगात विषारी इंजेक्शन दिल्या जाते त्या व्यक्तीला आणि त्याला मरण येतं, तर याला काय म्हणतात, कॅपिटल पनिशमेंट किंवा मृत्यूदंड. तसंच त्या काळात 20व्या त्या रोमन अधिकाऱ्यांच्या पिरियडमध्ये मृत्यूदंड हा कसा होता, तर जोही व्यक्ती गुन्हेगार होता, पहिले त्याला चाबुकाने खूप त्यांच्या पाठीवर मारल्या जायचं. खूप त्याला मारल्यानंतर का, कारण त्याची शक्ती आता चालली जायची. नंतर एक क्रॉस म्हणजे एक लाकूड घेतल्या जातं उभं आणि आडवं, त्या व्यक्तीला तो क्रॉस घेऊन आता त्या टेकडीवर स्वतःचाच क्रॉस घेऊन जाणं आणि त्या क्रॉसवर त्याला काय करायचं, त्याला टांगायचे, त्याच्या हाताला खिळे ठोकून त्या चोराला जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्या क्रूसावर त्याला टांगायचे. ही त्यावेळेसची मृत्यूदंडाची शिक्षा होती. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणून मी तुम्हाला संदर्भ सांगत आहो. आणि जेव्हा आपल्याला कळतं की आता ही जेव्हा गोष्ट झाली, आता काय, प्रभू येशू ख्रिस्त आला. प्रभू येशू ख्रिस्त त्याने जे कार्य केले, त्याने सांगितलं की मी देवाचा पुत्र आहे आणि मी तुम्हाला वाचवायसाठी आलो आहो, तुमच्या पापाची क्षमा होण्यासाठी मी आलो आहो. आणि हे जे यहुदी लोक होते, यहुदी हा तिथं एक धर्म होता, आता या लोकांनी येशू ख्रिस्ताला का मारलं क्रूसावर ते आपण बघू आणि देवाची योजना काय होती ते बघू. तर येशू ख्रिस्त काय सांगत होता, येशू ख्रिस्त सांगत होता का मी देवाचा पुत्र आहे आणि मी देव आहे. आणि म्हणून यहुदी लोक जे होते, तर यहुदी लोकांच्या नियमामध्ये काय होतं का कुठलाही व्यक्ती जर स्वतःला देव म्हणत असेल त्याला मृत्यूदंड झाला पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन. पण देवाचा दृष्टिकोन काय होता का तुमच्या पापासाठी एक पवित्र मरण आवश्यक आहे आणि म्हणून देवाने आपला पुत्र पाठवला. ते लोक विचार करत होते हा स्वतःला देव म्हणतात म्हणून याला मृत्यूदंड द्या. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला याने रोमन अधिकाऱ्याच्या हाती दिलं की हा काय करत आहे, देवाविरुद्ध बोलत आहे. आणि यांनी देवाचंच मानलं नाही आणि याला काय केलं, येशू ख्रिस्ताला 2 चोरासोबत. आता ते 2 चोर का टांगण्यात आले होते, कारण त्यांच्या पापांमुळे ते चोर होते, त्यांनी गुन्हा केला आणि म्हणून त्या दिवशी मधात येशू ख्रिस्ताला टांगण्यात आलं. का, कारण तो म्हणत होता मी देव आहे आणि लोकांना ते मान्य नव्हतं. आणि हे जे 2 चोर आहे हे आपल्या पापांची शिक्षा भोगत होते. समजलं आता तुम्हाला. आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेव जा की जेव्हा येशू ख्रिस्त मरत होता त्याच्या दोन्ही साईडला 2 चोर आपल्या पापाची शिक्षा घेत होते आणि देवाचा पुत्र आपल्यासाठी मरत होता. आता ही गोष्ट होत असताना, ही गोष्ट जेव्हा तिथं होती, आता 2 चोर, आपण याच्याविषयी हे वचन बघू. लूक याचा 23वा अध्याय आणि 32वं वचन सांगतं, आणि दुसरे 2 जण अपराधी होते, त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जीवे मारण्यास नेले. आणि जेव्हा ते गुन्हेगारा समवेत कवटी म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.
तेथे खिळलेल्या एका गुन्हागाराने त्याची निंदा केली. म्हणजे त्यातला खिळलेला एक जो आहे त्याच्याविषयी आपण ऐकू. तो काय म्हणतो? तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःलाही व आम्हासही वाचो. बाबा तू ख्रिस्त नाही का? मग तू आम्हालाही वाचो आणि तू स्वतःलाही वाचो. आता पहिले हा जो चोर आहे याच्याविषयी आपण बोलू. तर याची समस्या काय? तर पहिली गोष्ट, याला हे समजलं नाही का आपल्यासोबत जो मरत आहे तो देवाचा पुत्र स्वतः देव आहे. या जगातले सगळे लोक या दोन चोरामध्ये डिवाइड होतात. एक जो त्याच्याविषयी आपण बोलू, ज्याला तारण लाभलं. एक ज्याने देवावर शंका केली. तर याने काय म्हटलं? पहिलाच म्हणजे याने जे बोललं त्याच्यावरून आपण सगळ्या गोष्टी शिकू. तो काय म्हणतो? तू ख्रिस्त नाहीस काय? याच्यातून आपल्याला दिसतो का याचा काहीच विश्वास देवावर नाही. याला हे समजत नाही आहे का हा देव आहे, मी मनुष्य आहे, हा पवित्र आहे, मी अपवित्र आहे, मी पापी आहे. या गोष्टीचा याला काहीच फरक समजला नाही. याला ख्रिस्त काय आहे हे समजला नाही. म्हणून हा काय करून आला? थट्टा करून आला. आणि या जगातला प्रत्येक व्यक्ती, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे या गोष्टीविषयी विचार करा. देवाच्या पुत्राने, स्वतः देवाने तुमच्यासाठी आपला प्राण दिला. त्याने स्वर्गाची जागा सोडली. त्या दिवशी मी एक सुंदर गोष्ट वाचत होतो. या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट हे नाही का मनुष्याने चंद्रावर पाय ठेवला. या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे की स्वर्गातील देवाने या पृथ्वीवर पाय ठेवला. याच्यासारखी दुसरी कुठली गोष्ट नाही. त्याने स्वर्गातील जागा सोडून या पृथ्वीवर आला. तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याने आपला प्राण दिला. आणि तरी आपण त्या ख्रिस्तावर कधी विश्वास ठेवत नाही का तो मला वाचू शकतो. याच्यासारखा दुसरं कुठलंच पाप नाही. म्हणून हा चोर काय म्हणतो? तूही ख्रिस्त असेल, तुलाही वाचो आणि मलाही वाचो. याच्यातून आपल्याला दिसतं का सिरियसनेस काय आहे? झिरो. जे जगातील सगळ्या लोकांपाशी काहीच वाटत नाही. अशी ना तर वाचो ना मग तू आम्हाला. म्हणजे याच्यातून आपल्याला दिसतं का कधीच बदलण्याची मला काहीच इच्छा नाही. वाचो न म्हण याचा अर्थ आपल्याला हे समजतं का तू वाचो म्हणजे आपण लक्षात ठेवा, या शब्दाहून आपण त्या चोराचं मन जाणू शकतो. तू वाचो म्हणजे मी खाली जातो आणि तेच धंदे करतो. याची काही इच्छा नाही काय माझं परिवर्तन झालं पाहिजे. याला ख्रिस्त विचार करा. ही तुमच्या डोक्यात या गोष्टी विचार करा का देवाचा पुत्र स्वतः याचा निर्माण करता याच्यापाशी 2 फुटावरून उभा आहे. तसंच तुमच्यापाशी सुद्धा देवाचा शब्द तुमच्यापासून 2 फुटावर आहे. पण तुम्ही काय ऐकता? त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवता का नाही? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपल्या प्रत्येकाचं जीवन या 2 चोरांपैकी आहे. एक ज्याने काय केलं? त्या देवाची मॉकरी म्हणजे काय? त्याची थट्टा उडवली. तू देव आहे काय? ख्रिस्त आहे काय? आम्हालाही वाचो, स्वतःलाही वाचो. याच्यात काहीच पश्चाताप नव्हता. याला कधीच या गोष्टीविषयी वाटलं नाही का देव हा देवाचा पुत्र माझ्यासाठी मरत आहे. याचा कधीच त्याच्यावर विश्वास नव्हता. याचा विश्वास काय होता? काय तू क्रुसावर मरत आहे, काय हे या गोष्टी आहेत आणि जे तू म्हणतो तू करतं तो स्वतःलाही वाचो मलाही वाचो म्हणजे माझे कामं मी तच्या तसे करू शकेल. आणि याच्यामुळे काय झालं? या व्यक्तीचा कधीच ख्रिस्तावर विश्वास बसला नाही. हे कुठले लोक आहेत? म्हणून तुम्हाला सांगितलं ही इतकी सुंदर गोष्ट आहे ज्याचा जितका अभ्यास कराल तितका तुम्हाला समजेल का हे तसे लोक ज्यांना ख्रिस्त माहीत आहे पण त्या ख्रिस्ताविषयी कधीच त्यांना की हा देव आहे, हा माझ्या पापाची क्षमा करू शकतो, हा पवित्र देव माझ्यासाठी मारण्यात आला आणि त्या व्यक्ती की कधी की माझं जीवन बदललं पाहिजे, मला तारणाऱ्याची गरज आहे. हा असा व्यक्ती आहे ज्याला देवाची लाज नाही, ज्याला देवाची भीती नाही, ज्याला पापाविषयी भीती नाही, ज्याला न्यायाविषयी भीती नाही, ज्याला नरकाविषयी भीती नाही, ज्याला कुठल्या सगळ्या गोष्टीची तो थट्टा करतो. हा तो व्यक्ती आहे जो टांगलेला चोर, ज्याने कधीच ख्रिस्ताला स्वीकारलं नाही, त्याचं जीवन कधीच बदललं नाही. येशू ख्रिस्त त्याच्या जवळच आहे पण फरक पडत नाही. तू असशील ना, बरं ठीक आहे स्वतःलाही वाचो मलाही वाचो म्हणजे माझे कामं मी करत राहील, हो की नाही. आणि म्हणून हे जीवन प्रत्येकाचं अशा व्यक्तीचं ज्याला या जगाच्या पाठीवर मला नाही माहीत की असा एखादा व्यक्ती असेल ज्याला ख्रिस्त माहीत नाही. कारण देवाने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत का प्रत्येकाला ख्रिस्त कळला पाहिजे. म्हणून हा जो पहिला चोर कोणाला रिप्रेझेंट करतो? काय म्हणतो तो? येथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. 39वं वचन, तो म्हणाला तू ख्रिस्त आहेस, ख्रिस्त नाहीस काय? स्वतःलाही व आम्हालाही वाचव. आणि या व्यक्तीत आपल्याला दिसतो काहीच तारणाची
विश्वासाची आणि आपलं जीवन बदलण्याची, आपल्या पापाच्या पश्चातापाविषयी, का मी पापी आहे या गोष्टीविषयी, कुठल्याच गोष्टीविषयी काहीच त्याला त्या गोष्टीविषयीची जाणीव नव्हती. आणि म्हणून हा व्यक्ती जो आहे तो वाईट होता. आणि ते अशा प्रत्येक व्यक्तीचं जीवन, ज्याला ख्रिस्त माहीत आहे, मलासाठी माहीत आहे, चांगला आहे, नाही बरोबर आहे, ते तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी आहे, हा प्रत्येक तो व्यक्ती काय करतो, त्याला काय करतो, हा दर्शवितो. दुसरी एक गोष्ट, आज हा व्यक्ती, कारण हे काय जिवंत उदाहरण आहे की नाही, 2000 वर्षानंतर आज हा चोर कुठं आहे, हा नरकात आपल्या पापाची शिक्षा भोगत आहे. ख्रिस्त त्याच्यापासून 2 फुटावर होता, की त्याला संधी होती, त्याच्यापाशी जीवन होतं, हा जिवंत होता, काही तासानं मरणार होता, ख्रिस्त त्याच्या अगदी जवळ होता. या व्यक्तीनं सगळ्या गोष्टी ज्या घडल्या त्याला क्रुसावर टांगताना बघितल्या. या व्यक्तीने सगळे येशू ख्रिस्ताने क्रुसावर जे शब्द बोलला त्या सगळ्या ऐकल्या. या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीनं येशूविषयी सदैव माहिती ऐकली, पण आपले मन कधी त्या क्रुसासारख्या चोरासारखे बदलले नसेल तर आपण तो व्यक्ती आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, आज हा व्यक्ती नरकात काय करत आहे, आपल्या पापाची यातना भोगत आहे. तो आपल्या न्यायासाठी वाट बघत आहे. आणि सुंदर गोष्ट काय आहे का, मरता मरता सुद्धा त्याला संधी होती, पण त्याने काय केलं, ख्रिस्ताला आपल्या पापाच्या क्षमेसाठी स्वीकारलं नाही. हा झाला पहिला व्यक्ती. पण याच्याविषयी आपला संदेश नाही, याच्याविषयी तुम्हाला माहिती. दुसरा चोर काय म्हणतो ते बघा, लूक 23:40. पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, तुला देवाचे भय नाही का. इथून सुरुवात होते. तुम्हाला देवाचे जर भय नसेल, तुम्हाला कधीच ख्रिस्त समजणार नाही. हा काय म्हणतो, चोर. लक्षात ठेवा, चोर सगळेच आहेत, हे दोघेही चोर आहो, आपणही आपल्या जीवनात चोर केली आहे. पण यात फरक काय आहे, तुला देवाचे भय नाही का, तुलाही ती शिक्षा झाली आहे. 41वं वचन, पण आपली शिक्षा योग्य आहे, कारण जे जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काही अयोग्य केले नाही. हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, याचा अर्थ काय होते माहीत आहे, मी तर चांगलाच आहो. हा चोर काय म्हणाला, की त्याला पश्चाताप आहे, का मी जे भोगत आहो हे माझ्या पापाची शिक्षा आहे. म्हणजे सगळ्यात पहिली माहिती, पहिले देवाची भय याला आला. याने काय म्हटलं, तुला देवाची भीती नाही का. म्हणून इथून सुरुवात होते, जर तुम्हाला देवाची भीती नाही, तुम्ही तारणाकडे जाऊही शकत ना. दुसरी, याला समजलं का मी पापी आहे. याने हे म्हटलं का पहिल्या चोरासारखा, मलाही वाचो, स्वतःलाही वाचो, म्हणजे आपलं लाईफ आपण जगू. तो काय म्हणतो, की मी पापी आहे, म्हणूनच माझ्या पापाची शिक्षा मला भेटत आहे. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत या खोलीतल्या किंवा या ऐकणाऱ्या व्यक्तीला जोपर्यंत कळत नाही की मी स्वतः पापी आहो आणि माझ्या पापाचं शिक्षा मरण आहे, अनंतकाळचा नरक आहे, त्याच्या पुढं तो व्यक्ती जाऊ शकत नाही, तो पुढची स्टेप घेऊ शकत नाही. कारण ख्रिस्त काय म्हणतो, मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहे त्यांना तारावयास आलो आहो. आणि जर तुम्हाला वाटतं की माझ्याच चांगल्या कार्यामुळे मी स्वतः स्वर्गात जाईल, तो व्यक्ती त्या चोरासारखा नरकाकडे वळत आहे. म्हणून तो खांबी मरणारा चोर का वाचला हे समजणं खूप आवश्यक आहे. तर त्याला जाणीव झाली का माझी शिक्षा हे होणंच आहे, मी पापी आहे, म्हणून या पापाची शिक्षा मला भेटत आहे. म्हणून काय सांगितलं तुम्हाला, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की सर्वांनी पाप केले आणि त्या सर्वांनीमध्ये मी आहे आणि पापाची शिक्षा अनंतकाळचा मृत्यू आहे, जोपर्यंत हे समजत नाही तुम्हाला सुवार्ता समजणार नाही. त्यानंतर त्याने काय म्हटलं बघा, सुंदर गोष्ट काय म्हटलं त्यांना, की पण आपली शिक्षा योग्य आहे, कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काही योग्य केले नाही. कारण जोपर्यंत तुम्हाला समजत नाही का हो मी पापी आहे, माझ्या पापाची शिक्षा मरण आहे, पण येशू ख्रिस्त तर पवित्र आहे, देवाचा पुत्र पवित्र आहे, त्याने माझ्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली, ही जोपर्यंत गोष्ट समजत नाही, त्याने काय म्हटलं की आपलं तर योग्यच आहे, पण हा माझ्यासाठी का मरत आहे. म्हणून वचन काय सांगतं, जो पवित्र होता तो आपल्यासाठी पाप झाला. या गोष्टीची जाणीव जोपर्यंत होत नाही, आपले मन जोपर्यंत नम्र होत नाही आणि हे जोपर्यंत समजत नाही की अरे माझी पापाची शिक्षा मला भेटायला पाहिजे, पण देवाचा पुत्र जो पवित्र आहे तो माझ्यासाठी क्रुसावर मरत आहे, हे जोपर्यंत तुम्हाला जाणीव होत नाही,
तोपर्यंत तुमचं जीवन कधीच बदलणार नाही. म्हणून या खूप महत्वाचं आहे की तो बोलला काय, का मी पापी आहे, माझ्या पापाची शिक्षा मला भेटत आहे, ती योग्यच आहे, मला भेटायलाच पाहिजे. आज माहिती आहे का, लोक पाप करून काहीच त्यांना वाटत नाही की या गोष्टीची तुला एक दिवस शिक्षा आहे. देवाचं वचन सांगतं का एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे. त्यांना मरण माहीत आहे पण नंतर न्याय आहे. मला माझा विश्वास बसत नाही. कारण जर, आणि हे खरं आहे, तुमचा विश्वास यासाठी बसत नाही कारण तुम्ही तुमचं जीवन बदलत नाही. कारण तुमचा विश्वास जसा बसला का माझा न्याय आहे, काय होऊन जाईल, देवाविषयीची भीती तुमच्या मनातील, तुमचं जीवन बदलेल, तुमचं बोलणं चालणं वागणं सगळं बदलेल. कारण तुम्हाला माहीत आहे की माझा न्याय आहे. म्हणून या चोराने काय म्हटलं की हा जो आहे हा पवित्र आहे आणि माझ्यासाठी काय आहे, हा मरत आहे. आणि सगळ्यात मोठी सुंदर गोष्ट, हे जेव्हा त्याला समजलं, हे या पृथ्वीवरील ज्या व्यक्तीला पहिला समजलं, आणि वचन काय सांगतं, नंतर तो म्हणाला, येशू तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. हे खूप महत्त्वाचं. काय बोलला याचा अर्थ लक्षात ठेवा. ओके, आता मी तुम्हाला काय सांगत असतो, येशू ख्रिस्त आपल्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, या सुवार्तेवर विश्वास ठेवणे. आता इथं येशू ख्रिस्त अजून मरायचाच होता पण याचा विश्वास होता. काय म्हटलं याने, येशू तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. याचा अर्थ याला माहीत आहे की आता देवाचा पुत्र माझ्या पापासाठी मरत आहे. दुसरं याला माहीत आहे का हा मरूनच राहणार नाही. का, कारण काय म्हटलं, जेव्हा तू येशील. त्याने असं म्हटलं का, येशू तू मरत आहे, फार वाईट वाटत आहे. नाही, त्याला माहीत आहे की येशू ख्रिस्त कबरेत राहणार नाही. म्हणून त्याने काय म्हटलं, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. त्याने काय केला, ख्रिस्तावर विश्वास ठेवला. काय विश्वास ठेवला, येशू मी पापी आहे, माझ्या पापाची शिक्षा नरक आहे, पण तू देवाचा पुत्र आहे, तू माझ्यासाठी मरत आहेस, तू माझी शिक्षा घेत आहेस, येशू माझी क्षमा कर, मला तू वाचव, की जेव्हा तू आपल्या राज्यात येशील माझी आठवण कर. हे जेव्हा तुमच्या संग घडलं, येशूचं उत्तर बघा. येशूने त्यास म्हणाला, मी तुला खरे सांगतो, आज तू मज बरोबर सुखलोकात असशील. किती सुंदर गोष्ट आहे. जसा त्याने ख्रिस्ताच्या सुवार्तेवर, देवाच्या पुत्रावर, त्याच्या मरणावर, आपल्या पापांवर, पापाच्या शिक्षावर विश्वास ठेवला, त्याने ख्रिस्ताला धाव घेतली की येशू माझा आत्मा वाचव. जसा त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याने काय म्हटलं, येशूनं म्हटलं का तू आज माझ्यासोबत सुखलोकात असशील. आता याच्यातून सगळ्या समजणाऱ्या गोष्टी समजा. येशूने त्याला हे म्हटलं का, बरं तुझे पाप बघा लागील ना किती आहेत. तर येशूनं काहीच बघितलं नाही. याचा अर्थ का देवाला सगळ्या गोष्टी माहीत आहे, पण देवाची इच्छा आहे का तू जसा आहे तसा ये, पण तू जसा आहे तसा राहू नको. खऱ्या पश्चातापाने ये की माझं जीवन बदलायचं आहे. दुसरी गोष्ट, आता एक लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्याही गोष्टीवर विश्वास ठेवता, या सगळ्या गोष्टी या उदाहरणावर आणा आणि तिथं फिट करण्याचा प्रयत्न करा. बसते का? जसं, अरे माझे चांगले कामं मला, माझे कर्म मला स्वर्गात नेतील. येशूनं त्याला हे म्हटलं का, मी तुला वाचू शकतो, पण तू हे कामं कार्य हे राहिले ना, खाली जा, चांगले कामं कर सगळे, आणि मग मी बघेन तू हे कामं पुरले काय, आणि मग मी तुला स्वर्गात घेईल. समजतं? ही गोष्ट खून झाली, ही गोष्ट नाही होत. येशूने त्याला हे म्हटलं काय, अरे जा खाली जा, बाप्तिस्मा घेऊन ये. येशूने त्याला हे म्हटलं का, अरे जा चांगले कार्य कर, धार्मिक कार्य कर, चांगल्या प्रार्थना कर, चांगला कपडे घाल, आणि तू जेही आपले धार्मिक कार्य याच्यात तू चांगला मोठा हो, मग मी निर्णय घेतो. याच्यातली एकही गोष्ट. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही ज्याही गोष्टीवर विश्वास ठेवता, हे उदाहरण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. का हे इथं फिट होते का? इथं काय फिट होते? जसे तुम्ही विश्वास ठेवता की येशू माझा आत्मा वाचो, माझ्या पापाची क्षमा कर, आणि सगळ्यात मोठी एक गोष्ट हे कधी विसरू नका, जसा यानं विश्वास ठेवला, हो की नाही. आपण काय बघितलं, 42 नंतर 43वं वचन आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जसा तुम्ही विश्वास ठेवता, इमिजिएट म्हणजे त्वरित, तेव्हाच त्या क्षणी तुम्हाला तारण लाभते. येशूने काय म्हटलं, आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील.
म्हणून तुम्हाला समजतं की तारण कृपेने विश्वासाद्वारे हे जे देव हे वचन जे सांगतं हे तुमच्यापासून झालेले नाही, तर देवापासून ते झालेले हे तारण आहे. तुमच्या कार्यामुळे इथली कुठलीच गोष्ट नाही, हे देवाचं दान आहे, ते तुम्ही विश्वासाने स्वीकारता. 2 चोर आपण बघितले. एक ज्याचा का नाही मला वाचेल मला माहीत नाही, म्हणून हा जो दुसरा चोर आहे जे आपण आहोत. आणि तुम्ही ज्याही गोष्टीवर विश्वास ठेवता, तुमच्यासाठी हे सगळ्यात मोठं उदाहरण का जसा याने ख्रिस्ताला हाक मारली, येशू माझी क्षमा कर, वचन काय सांगतं, जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. हे वचन काय सांगतं, मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहे त्यांना तारावयास आलो आहो. आणि जसं एका चोराला समजलंच नाही, त्याला काहीच नाही, म्हणजे विचार करा की मरणासाठी टेकला तरी पश्चाताप नाही, काही मिनिटाने त्या क्रूसावर तो मरणार आहे तरी पश्चाताप नाही, अशी अनेक लोक निघून जातील. पण एक जो होता, हो की नाही, त्याला समजलं, त्याने संधी साधली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, या जगातला सगळ्यात लकी मनुष्य कोण, तर हा व्यक्ती. याला मरणाच्या आधी, हो की नाही, पण एक लक्षात ठेवा, लकी दोघंही होते. एकाने नकारलं, एकाने स्वीकारलं. एकाने त्याला हाक मारली, म्हटलं येशू माझी क्षमा कर. एकाने म्हटलं मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही कोण आहात? दुसरं आपल्याला समजतं की तारण इमिजिएट आहे. असं नाही का अच्छा मी रोज रविवारी असली पाहिजे, मी विश्वासू असली पाहिजे, मी हे केलं पाहिजे. ते तर तुमच्या आयुष्यातच केलं आहे तुम्ही, तरीच तर शांती नाही तुम्हाला, बरोबर. पण जसे तुम्ही त्याला, म्हणून तो वचन सांगतं की अरे एकदा चाखून बघ, अरे एकदा विश्वास ठेवून बघ, त्याला हाक मारून बघ. मन येशू मी पापी आहे, मी मरेल आणि नरकात जाईल, पण मी विश्वास ठेवते का तू देवाचा पुत्र आहे. म्हणूनच तर तुम्हाला मी सांगत असतो की 20 सप्टेंबर 2020 4:15 वाजता टायमिंग तुम्हाला सांगत असतो. ज्या दिवशी मला हे सत्य कळलं, ख्रिस्ती धर्मी मी होतो, पण या चोरासारखा मी होतो. पहिल्यावाला ख्रिस्तही माहीत आहे, सगळंच माहीत आहे, पण मी पापी आहे, मरेल, नरकात जाईल, माझ्या पापाची शिक्षा आहे, हे काहीच माहीत नव्हतं. म्हणून तुम्ही ठरवा तुमची जागा कुठं आहे. कारण या खोलीतल्या ख्रिस्त त्या चोरासारखा प्रत्येकाला माहीत आहे, कमीत कमी, हो की नाही. पण हा जो दुसरा होता, त्याला कळलं का मी पापी आहे, त्याने ख्रिस्ताला हाक मारली, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव. आणि त्या समय ख्रिस्तांना त्याला म्हटलं की आज तू माझ्यासोबत स्वर्ग लोकात असशील. म्हणून तारण इमिजिएट आहे. इमिजिएट म्हणजे त्वरित आहे. जसं तुम्ही त्याला हाक मारता की येशू मला वाचव, स्वर्गातून तो हाक ऐकतो आणि त्याच समय तुमची क्षमा करतो. आणि म्हणून मी सदैव विचार करत असतो, विचार करा, आपल्यापाशी कदाचित नॉर्मल 65-70 वर्ष याचं जेवढं जीवन असते, जर आपण नॅचरल डेथ मेलं तर 70-75, कारण त्याच्यानंतर ऐकूही येत नाही. हे जे पास्टर होते हे मला सांगत होते, माझं तारण झाल्यानंतर म्हणे, माझी आई तारल्यानंतर मी माझ्या आजीजवळ गेलो, तिला ऐकू येत नव्हतं म्हणे, मी तिच्या कानात ओरडत होतो की येशू तुला वाचू शकते येशू, पण पास्टर तिला ऐकू येत नव्हतं. जीवन होतं पण ऐकू येत नव्हतं. ऐकू येत नसेल तर कसं समजेल, हो की नाही. आणि आजी होती म्हणजे वाचू शकणार नाही. म्हणजे विचार करा, तुमच्यापाशी जीवन आहे पण तुमच्यापाशी संधी नाही, कारण तुम्ही ऐकूच शकत नाही. तुकारामजी सोनने, त्यांना मी काही दिवसाआधी जेव्हा भेटलं तेव्हा त्यांची कानाची ऐकण्याची होती. मी त्यांच्यासोबत जेव्हा मी नवीन इथं आलो होतो, ते बाहेर बसलेले होते. मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांच्याजवळ बसलो, तेव्हा ते ऐकत होते. त्यांना मी पूर्ण सुवार्ता देवाविषयी सांगितली. एक दिवस जेव्हा त्यांची तब्येत बिघडल्यानंतर मी म्हटलं नंतर मी त्यांना भेटायला जातो. मी त्यांना भेटायला जेव्हा गेलो, मी तेव्हा बोलत होतो, ते म्हणाले मला ऐकू येत नाही. मी म्हटलं देवाला धन्यवाद, कमीत कमी एकदा तर संधी होती, आज ऐकू येत नाही. मी घरी जेव्हा गेलो तेव्हा देवाने माझ्या मनात टाकलं, अरे लिहिलेलं बनवणं, तो मनुष्य वाचू शकतो. आणि त्याच दुपारी माझ्या आईचा फोन आला की अरे ते तुकारामजी गेले रे म्हणे. माझं मन रडलं त्या गोष्टीसाठी. पण एक दिवस तो मनुष्य हजर होता, तेव्हा देवाविषयी मी त्याला सांगितलं. त्याने स्वीकारलं नाही स्वीकारलं मला माहीत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का आज तुमच्यापाशी जीव आहे, आज तुमच्यापाशी शांती आहे, आज तुमच्यापाशी सत्य आहे, आज तुमच्यापाशी इच्छा आहे, आज तुमच्यापाशी तारण उपलब्ध आहे. तुम्ही काय करता? त्या चोरासारखं का तू स्वतःलाही वाचव, मलाही वाचव, माझ्या त्यावर काही विश्वास नाही, मला माहीत आहे तू येशू आहे, का तो दुसरा चोर ज्याने खरा पश्चाताप केला, म्हटलं येशू मला तू वाचव, मी पापी आहे, तू पवित्र आहे, माझ्या पापाची क्षमा कर. त्याने हाक मारली, येशू म्हणतो
आज तू माझ्यासोबत स्वर्गलोकात असशील. ही सगळी संधी तुमच्याजवळ आहे. जर तुम्ही इथे बसून असताना जर तुम्हाला या गोष्टीची शाश्वती नाही, तर या चर्च सुटल्यानंतर जर आज मला मरण येतं तर मी कुठं जाईल, हा संदेश तुमच्यासाठी आहे. का? कारण तुम्ही ते डिसिजन घेतच ना. लक्षात ठेवा, जितके तुमचे मन कठोर कराल तितकं देव तुमच्यासंग कधीच बोलणार नाही. तुम्ही चर्चमध्ये आयुष्यभर राहाल, पण जेव्हा मन तुम्ही देवासमोर उघडाल की येशू माझी क्षमा कर, मी माझा विश्वास तुझ्यावर टाकते, देवाचा पुत्र तू आहे, कारण तुम्ही वचन बघितलं की या स्वर्गाखाली असं कुठलंच नाव नाही येशूशिवाय ज्याच्यामध्ये तारण आहे. आणि जसा तुम्ही, आणि मी काय सांगत होतो, 70-75 वर्ष मनुष्यापाशी असतात. विचार करा, मी काय म्हटलं, तारण इमिजिएट आहे. त्या 75 वर्षात विचार करा, 1 सेकंडमध्ये ती जेव्हा डिसिजन होते आणि कुठलाही व्यक्ती जसा हाक मारतो त्याचं अनंताचं जीवन बदलते. पण तो एक डिसिजन घेणं हे किती कठीण जातं. म्हणून तुम्हाला समजतं की मनुष्य किती कठोर आणि पापी आहे. आणि म्हणून तुम्हाला समजतं की आध्यात्मिक युद्ध किती वाईट आहे, कारण तो निर्णय आपण घेत नाही. फक्त एक डिसिजन आपलं अनंताचं जीवन बदलू शकतं, पण आम्ही घेत नाही. आम्ही हाक मारत नाही. आम्हाला ख्रिस्त माहीत आहे, पण हा मला वाचू शकतो, माझं जीवन बदलू शकतो, हा देवाचा पुत्र आहे जो माझ्या पापासाठी मारण्यात आला, याच्याविषयी मी निर्णय घेत नाही. जर तुम्ही तसे असाल, त्या चोरासारखे राहू नका. आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. सोप्यारित्यात, जर आज तुम्ही मराल आणि जर तुम्हाला माहीत नाही की मरेल मी कुठं जाईल, तर काय केलं पाहिजे, तर पहिले विश्वास ठेवा की तुम्ही पापी आहात, मरेल आणि अनंताच्या नरकात जाल, कारण सर्वांनी पाप केले. कुठलाच व्यक्ती कुठल्याच गोष्टीमुळे स्वर्गात जाऊ शकत नाही. या चर्चमध्ये असल्यानेही स्वर्गात जाऊ शकत नाही. मग तुम्ही विश्वास ठेवा की देवाचा पुत्र येशू माझ्यासाठी आला. तो माझ्या पापाची शिक्षा कोणाला भेटायला पाहिजे? मला. तुमच्या पापाची तुम्हाला. पण देवाने ते स्वतःवर घेतली यासाठी का तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे. पण फक्त या माहितीमुळे नव्हे, तर जो विश्वासाने हाक मारेल, कारण जो हृदयाने ग्रहण करतो, मुखाने कबूल करतो, तो वाचवल्या जाईल. निर्णय तुमच्याजवळ आहे. आपण प्रार्थना करू. आपल्या मानाखाली घाला. आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, तो डिसिजन तो तुम्हाला घ्यावा लागेल. सत्य तुमच्यासमोर पुन्हा एकदा देवाने प्रगट केलं. त्या सुंदर गोष्ट ही देवाने बहुत आपल्याला सांगितली. एक जो पहिला चोर, त्याला ख्रिस्त माहीत होता, पण त्याला कुठलाच पश्चाताप नव्हता. त्याला याची जाणीव नव्हती का मी स्वतः पापी आहे, मरेल आणि नरकात जाईल. आणि हा असा तो व्यक्ती आहे जो सदैव देवाविषयी जाणतो पण त्याची थट्टा उडवतो. आज तो दुसरा चोर जो आहे, ज्याने थट्टा उडवली, तो नरकात आपल्या शिक्षेची वाट बघत आहे. पण हा जो चोर, खांबी मरणारा चोर, त्या वेळी हर्षल्या की माझे सगळे पाप धुणारा माझा परमेश्वर, तो हर्षला. का? कारण त्याला कळलं मी पापी आहे. त्याला कळलं माझ्या पापाची शिक्षा मला भेटणार आहे आणि ती योग्य आहे. पण त्याला कळलं की देवाचा पुत्र पवित्र आहे, ज्याने माझ्या पापाची शिक्षा घेतली. त्याने येशूला हाक मारली की येशू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. आजपर्यंत फक्त तुझी माहिती मला होती, पण प्रभू आज मला कळलं माझ्या राजा, सत्य मला समजलं माझ्या राजा, की तारण कृपेने विश्वासाद्वारे प्रभू हे तुझी कृपा आहे, हे तुझं दान आहे. प्रभू मी तुला हाक मारते, माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर. होय प्रभू माझं जीवन बदल माझ्या राजा. होय परमेश्वरा माझी क्षमा कर. मी विश्वास ठेवते की तू देव आहेस. मी विश्वास ठेवते तू देवाचा पुत्र आहे. आणि मी विश्वास ठेवतो का तू माझ्या पापाची क्षमा करू शकतो. जेव्हा विश्वासाने तुम्ही त्याला हाक मारता, जिथेही तुम्ही बसले आहात, देवाचं वचन तुमच्या संग बोललेलं आहे. तुम्हाला तो डिसिजन घेणं, निर्णय घेणं, कारण येशूला तुमच्यापासून ऐकायचं आहे. तुम्हाला हाक मारावी लागेल. हा संदेश, हे वचन तुमच्यासाठी काहीच कामाचं नाही जर तुम्ही त्या पहिल्या चोरासारखे ऐकून सगळं बघून फक्त निघून गेले. पण जो दुसरा चोर आहे त्याने विश्वास ठेवला. चोर सगळेच आहे, पापी सगळंच आहे. फरक हे आहे का तुम्ही आपला विश्वास कशावर टाकता. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आहे. तो म्हणतो जे खरे आहे त्यांच्यासाठी नव्हे, तर जे पापी आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की तो पापी मी आहे, आणि तुम्ही जेव्हा त्याला हाक मारता येशू माझी क्षमा कर, तो स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो आणि त्याच समयी तुम्हाला
क्षमा करतो. त्याच समय तुम्हाला समजतं की मला तारण लाभलं, तुम्हाला समजतं माझ्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला समजतं का मी नग्न होती, आता मला ख्रिस्ताने वाचवलं, तुम्हाला समजतं की मी आता शुद्धीवर आली, तुम्हाला समजतं की मला स्वर्गातील देव कळला आणि मी त्याची मुलगी झाली. कधी? जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारा. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो, प्रार्थना करतो, धन्यवाद देतो आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात तू कार्य कर, त्यांना सहाय्य कर, तुझं सत्य समजण्यासाठी, दिसण्यासाठी. कारण प्रभू कुठलाच व्यक्ती बघू शकणार नाही माझ्या राजा. होय प्रभू, त्यांना सहाय्य कर. होय प्रभू, अंधारातून बाहेर काढ, त्यांचे मन तू उघड आणि तो एक निर्णय परमेश्वरा, जो त्यांचं हेच जीवन नाही तर त्यांचं अनंत बदलून जाईल, तो निर्णय घेण्यासाठी त्यांना सहाय्य कर. होय परमेश्वरा, तुझ्या कन्व्हिक्शनसाठी प्रार्थना करतो. हा संदेश ज्यांच्या कानावर पडत आहे त्यांचे मन तू उघड माझ्या राजा. तू आपला प्राण यासाठी दिला परमेश्वरा की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. या समय इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या राजा. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, आजच्या चर्चसाठी, तुझ्या उपस्थितीसाठी, सगळ्या गोष्टीसाठी आणि सगळ्यात मोठं की आपला प्राण तू आमच्यासारख्यांसाठी दिला प्रभू. यासाठी मी तुझे धन्यवाद मानतो आणि जे तारण परमेश्वरा जे आम्हाला तू दिलं तुझ्यामध्ये जे आहे त्यासाठी मी धन्यवाद मानतो. इथे जुळलेल्या ऑनलाईनमध्ये असलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो माझ्या राजा. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, आपण गीत गाऊ.